साप दूध पित नाही. सापाला दूध पचविण्याची क्षमता या सृष्टीनं दिलेली नाही. पण नागपंचमीच्या निमित्तानं आपण सापाला दूध पाजण्याचा जो प्रयत्न करतो, तो अर्थहीन आहे. साप या निसर्गाचं संतुलन राखतो. सापामध्ये दूध पचविण्याची ती क्षमता नाही, त्याचं तसं स्ट्रक्चर त्याच्या पोटाचं नाही, त्याच्या आतड्याचं नाही, कारण तो रॅप्टल म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये गणला जातो. तो या निसर्गाचं या ठिकाणी संतुलन साधतो. सापाला पकडून दूध पाजण्यात अर्थ नाही. त्याला मुक्तपणे या निसर्गामध्ये संचार करू द्यावा. आपल्या या निसर्गाच्या समतोलामध्ये त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच या ठिकाणी संत कबीर म्हणतात, की सापाला जर घरात निघाला तर त्याला आपण मारून टाकतो. पण विविध रूपं सापाची आपण विविध कणकेचा साप, विविध धातूंचे साप त्याची आपण पूजा करतो. या विज्ञान युगामध्ये आपल्याला कुठेतरी याची कास धरावी लागेल. नमस्कार.